प्राणघातक हल्ल्यानंतर लीलावती हॉस्पिटलमध्ये उपचार घेणाऱ्या सैफ अली खानच्या प्रकृतीत सुधारणा, थोड्याच वेळात मिळणार डिस्चार्ज. पत्नी करीना हॉस्पिटलमध्ये दाखल. सैफचा हल्लेखोर शहजाद मेघालय सीमेवरील डावकी नदी ओलांडून भारतात आल्याचं उघड. पश्चिम बंगालमध्ये आधार आणि सिम कार्ड बनवल्याचंही तपासात निष्पन्न. दहिसरमध्ये पुन्हा एकदा हिंदी मराठी भाषकांचा वाद. परप्रांतीय बाउन्सर्सचा मराठीत बोलण्यास नकार. मनसेच्या हस्तक्षेपानंतर मागितली मराठीत माफी. ₹1 प्रीमियम असलेली पीक विमा योजना बंद करण्याची कृषी आयुक्तांच्या समितीची शिफारस. योजनेबाबत अभ्यास करून तात्काळ कॅबिनेटमध्ये विषय मांडणार. कृषी मंत्री कोकाटेंची एबीपी माझाला माहिती. राज्यातल्या 36 जात वैधता समित्यांपैकी तब्बल 32 वैधता समित्या अध्यक्षांविना. 36 पैकी 22 समित्यांवरती डीवायएसपींची नियुक्तीही प्रलंबित. जात वैधतेकडे सरकारचं दुर्लक्ष होत असल्याचा आरोप. पालकमंत्रीपदासाठी अडून बसलेल्यांना संजय राऊतांचे टोमणे. पालकमंत्र्यांचा डोळा फक्त आर्थिक व्यवहारांवर. कुंभमेळ्यामुळे नाशिक आणि उद्योगधंद्यांसाठी रायगडवरती नजर असल्याचा आरोप. छत्तीसगड आणि ओदिशा सीमेवरती सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये भीषण चकमक. 14 नक्षलवाद्यांना यमसदनी धाडण्यास सुरक्षा दलांना यश. एक सीआरपीएफ कोब्रा कमांडो जखमी. अमेरिकेचे नवे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा शपथविधीनंतर निर्णयांचा धडाका. अमेरिकेत तृतीयपंथीयांची वर्गवारी रद्द. दक्षिण सीमेवरती राष्ट्रीय आणीबाणीची घोषणा. जागतिक आरोग्य संघटनेतून बाहेर पडण्याचा नवे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय. अमेरिकेत जन्म झाल्याने मिळणारा नागरिकत्वाचा अधिकारही रद्द. भारतीयांसाठी आणखीन एक डोकेदुखी. रोहित पाठोपाठ विराटही खेळणार रणजी सामना. 20 जानेवारीला होणाऱ्या दिल्ली आणि रेल्वेमधील सामन्यात खेळणार कोहली. 2012 नंतर प्रथमच विराट रणजी संघात. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.